नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे स्टार्टिंगचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवले होते विथ फॉर्म्युला। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे नेक्स्ट 10 क्वेश्चन जे आहेत ते पूर्णपणे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कोणता फॉर्म्युला कुठे यूज होतो जसं मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं तसंच या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे। जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी हे खास आहे। जे पण फॉर्म्युला लिहिलेले आहे ते पूर्णपणे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता। स्क्रीनशॉट काढून घेऊन नोट डाऊन करून तुम्ही हे जे क्वेश्चन शिकवत आहे त्यावेळेस तुम्ही घरच्या घरी सुद्धा प्रॅक्टिस करू शकता। हे पूर्णपणे इझी करून दिलेले आहे तुम्हाला। मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करत आहे, तुम्हाला सुद्धा प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न असा असेल की व्हिडिओ पूर्ण पाहायचे। ओके, तर सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका। तुम्ही जर स्किप करून पाहत असाल व्हिडिओ तर तुम्हाला काहीच समजणार नाही। क्लिअर? चला, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही घरी बसून अबॅकस शिकू शकाल। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कमेंटही करा, काही डाऊट्स असतील तर तेही कमेंटच्या थ्रू सांगा। त्याचबरोबर इतरांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। ओके, चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन्स घेऊया। पहा, आजही मी तसंच सांगणार आहे जसं मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावले होते सगळे क्वेश्चन्स, कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचे। आता हे जे टिकिंग्स केलेले ते सगळे फॉर्म्युला मागच्या व्हिडिओमध्ये जे पण क्वेश्चन्स होते त्यात सगळे यूज झालेले आहेत, म्हणजे ते तिथं फॉलो होत होते तसे घेतलेले आहेत आपण। आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पण तसंच आपण करायचंय, याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला कुठे यूज होईल हे पूर्णपणे शिकायचंय। ओके, चला मग 11 नंबर क्वेश्चन जो आहे तो आपण आज घेऊया। फर्स्ट इथं पहिला दिलेला आहे +5 + 7 +2 - 6 +2। ओके, तर बघा सगळ्यात पहिले बी आपला जो अबॅकसचा टूल आहे तो पूर्णपणे क्लिअर करणं खूप गरजेचं असतं। तर सगळ्यात आधी त्याला क्लिअर करायचं। काय होतं, काही स्टुडंट असे असतात त्यांना आहे ना असं फिंगर्सने क्लिअर करणं जमत नाही, बरोबर, ते अशा करतात। तर जर जमत नसेल तर डायरेक्टली आपल्याकडे असतेच की पेन्सिल, तर पेन्सिलचा यूज करून आपण डायरेक्टली टूल क्लिअर करू शकतो। इझिली आपण पेन्सिलच्या थ्रू क्लिअर करू शकतो। तर शक्यतो पेन्सिलच्या थ्रू क्लिअर करायचा तुम्ही प्रयत्न करा जर तुम्हाला फिंगर्सने जमत नसेल तर। ओके, आता हे टूल क्लिअर केलंय। फर्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे तो फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊया +5। ओके, तर इथे हे घेतले मी +5। नेक्स्ट दिलेला आहे +7। आता +7 साठी इथं मला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल? हा नाही, कारण इथं -3 दिलेलं आहे, तर इथं मी हे यूज करू शकत नाही। तर त्यावेळेस मला +7 साठी काय यूज करावं लागेल? कॉम्बिनेशन फॉर्म्युला। ओके, तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 +2। तर तसाच फॉर्म्युला यूज करायचं, +10 - 5 +2। ओके, नेक्स्ट दिलेला आहे +2। आता इथं काय फॉर्म्युला यूज करायची गरज आहे? नाही, कारण ऑलरेडी बीट्स आहेत, तर हे डायरेक्टली +2 करायचे। नेक्स्ट इज -6। -6 साठी आता इथे कोणता फॉर्म्युला यूज होतो? -6 साठी निगेटिव्ह कंपोनंटचा -10 + 4। आता पहा, अशा ठिकाणी जिथे आपल्याला ऑलरेडी +4 केलेलेच आहेत, ऑलरेडी इथं 14 आन्सर आहे, तर मी इथं +4 पुन्हा करू शकत नाही। त्यावेळेस मी इथं हा -6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार। तर -6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे? -10 + 5 - 1। ओके, कुठे कसा कोणता फॉर्म्युला यूज करायचे हे समजून घ्या। हे समजलं आणि सर्वात महत्वाचा अबॅकस लेवल 1 जर पूर्णपणे क्लिअर झालं तर बाकीचे लेवल इझिली तुम्ही क्रॅक करू शकता। खूप सोपे होतील समजायला, पण महत्वाचं आहे हे फॉर्म्युला समजून घेणं आणि अबॅकस लेवल 1 पूर्णपणे क्लिअर करणं। ओके, नेक्स्ट दिलेला आहे +2। आता +2 साठी माझा फॉर्म्युला काय आहे? +10 - 8। तर इथे बघा ऑलरेडी 8 आहे, तर इथे काय करणार? +10 - 8 म्हणजे माझा आन्सर येतं 10। ओके, आहे की नाही सोपं हे? चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। इथे दिलेला आहे +3। तर सगळ्यात आधी टूलला क्लिअर करा। बघा, आपण पेन्सिलने इझिली टूल क्लिअर करू शकतो। फर्स्ट +3, तर हे घेतले मी +3। नेक्स्ट दिलेला आहे +4। आता बघा +4 साठी इथे बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय आहे? +10 - 6। आपल्याला तो यूज करता येणार नाही कारण मायनस करण्यासाठी 6 अवेलेबल नाहीये, तर इथे मी काय करणार? हा फॉर्म्युला यूज करणार स्मॉल फ्रेंडचा। तर इथे +4 चा फॉर्म्युला आहे +5 - 1। ओके,
नेक्स्ट दिलेला आहे +9. +9 साठी फॉर्म्युला आहे +10 - 1. तर +10 - 1. नेक्स्ट इज +5. आता बघा 5 ऑलरेडी इथं ऍड आहेत, तर +5 साठी मी हा फॉर्म्युला यूज करणार. तर +10 - 5. नेक्स्ट दिलेला आहे -6. -6 चा फॉर्म्युला काय आहे आपला? -6 चा फॉर्म्युला आहे -10 + 4. पण 4 आहेत का आपल्याकडं? नाहीये. तर मी इथं काय करणार? -6 चा हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. तर कॉम्बिनेशन फॉर्म्युल्याच्या थ्रू काय येणार इथं? -10 + 5 - 1. ओके, तर आपला आन्सर काय येईल? 15. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. फर्स्ट दिलेला आहे +4. तर हे घेतले मी +4. +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1. ओके, नेक्स्ट दिलेला आहे -8. आता बघा -8 चा माझा हा फॉर्म्युला इथे यूज होईल -8. ओके, आता -8 चा फॉर्म्युला काय? -10 + 2. पण -10 केल्यावर +2 करण्यासाठी बीट्स आहेत का? नाही. तर इथे मी काय करणार? हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. ओके, तर कॉम्बिनेशन फॉर्म्युलाच्या थ्रू होईल -10 + 5 - 3. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +3. तर +3 साठी इथे डायरेक्टली +3 करू शकतो कारण बीट्स अवेलेबल आहेत. नेक्स्ट इज +7. +7 साठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर +10 - 3 कारण 3 अवेलेबल होते ना, त्यामुळे आपण बिग फ्रेंड यूज करू शकलो. ओके, म्हणजे आपला आन्सर येईल 15. क्लिअर. नेक्स्ट दिलेला आहे फर्स्ट 8 आहे. ऍड +8 सॉरी. तर हे घेतले मी +8 -5. -5 साठी डायरेक्टली मायनस करता येईल कारण ऑलरेडी आहेत बीट्स. तर हे -5. नेक्स्ट इज +9. +9 साठी माझा फर्स्ट फॉर्म्युला यूज होईल. +9 = +10 - 1. तर +10 - 1. नेक्स्ट इज -6. आता -6 साठी बघा इथे जर मी हा फॉर्म्युला यूज केला तर इथे मग मला +4 करण्यासाठी बीट्स अवेलेबल नाहीये. तर इथे मी -6 साठी हा फॉर्म्युला यूज करणार. ओके, तर -6 चा फॉर्म्युला काय आहे? -10 + 5 - 1. ओके, नेक्स्ट इज +9. +9 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 1. याचा आन्सर येतं 15. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे फर्स्ट 7 दिलेत. ऍड 7. तर इथे मी घेतले हे +7 ऍड 7. तुम्ही जसं सोयीस्कर असेल तसं बोलू शकता. ओके, नेक्स्ट इज +4. आता बघा +4 साठी हा फॉर्म्युला यूज होईल आपल्याला करता येईल का? कारण इथं -6 करण्यासाठी इथं बीट्स अवेलेबल आहेत. तर मी तोच फॉर्म्युला यूज करणार. तर इथे काय करावं लागेल आपल्याला? +10 - 6. ओके, नेक्स्ट इज +3. तर डायरेक्टली +3 करा. नेक्स्ट दिलेलं आहे -7. आता पहा इथे मी -7 साठी हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही कारण इथे मला +3 करावे लागतील. जर मी -10 केले तर +3 करावे लागेल जे माझ्याकडे अवेलेबल नाहीये +3 करण्यासाठी. ओके, तर इथे मी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. ओके, कॉम्बिनेशन फॉर्म्युलाच्या थ्रू काय होईल इथं? -10 + 5 - 2. ओके, -10 + 5 - 2. नेक्स्ट दिलेला आहे +8. आता पहा +8 साठी माझा हा फॉर्म्युला यूज होईल. डायरेक्टली करू शकतो कारण इथं बीट्स अवेलेबल आहेत. 2 डायरेक्टली आपण डिडक्ट करू शकतो. त्यामुळे इथं +10 - 2. ओके, तर याचा आन्सर येतं 15. अरे सगळेच क्वेश्चनचा आन्सर 15च येते. ओके, तुम्ही वेगळे क्वेश्चन्सही घरीही वेगवेगळे क्वेश्चन्स बघून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. असेच क्वेश्चन्स तुम्ही स्वतःही क्रिएट करू शकता आणि करू शकता प्रॅक्टिस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे +8. तर सगळ्यात आधी इथं आपण घेणार +8. नेक्स्ट इज +2. आता पहा इथे +2 साठी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. बरोबर, कारण +10 - 8 करायचं जे बीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर इथं +10 - 8. ओके, नेक्स्ट इज +3. तर +3 साठी डायरेक्टली करता येईल +3. तर हे मी डायरेक्टली +3 करणार. नेक्स्ट इज -7. -7 साठी इथं माझा फॉर्म्युला काय आहे? +3 ऍड करायचे जे मी करू शकत नाही कारण ऑलरेडी आहे तिथं. राईट, तर इथं मी -7 साठी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. तर -10 + 5 - 2. नेक्स्ट इज +8. तर +8 साठी मला कॉम्बिनेशन फॉर्म्युलाच यूज करावा लागेल कारण जर मी +8 अशा पद्धतीने केलं बिग फ्रेंड्सच्या थ्रू तर मायनस करण्यासाठी 2 अवेलेबल नाहीये. ओके, तर इथं +8 साठी काय फॉर्म्युला यूज होईल? +8 चा हा फॉर्म्युला यूज होईल. मी मायनस मध्ये दाखवते तुम्हाला. सॉरी, चुकून झालं. इथं +10 - 5 and +3. तर हा झाला माझा +8 चा फॉर्म्युला. तर माझा आन्सर येतं 14. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7 + 6 + 1 - 9 + 5. तर फर्स्ट मी घेतले 7.
ओके, नेक्स्ट मला करायचे +6. आता बघा +6 साठी -4 करायचे जर मी बिग फ्रेंड यूज केला तर. ओके, पण माझ्याकडे इथं 4 नाहीये, तर मी काय करणार, इथे +6 साठी मी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. हा ओके, तर इथे +6 साठी फॉर्म्युला काय यूज होईल, +10 -5 +1. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +1, तर बीड अवेलेबल आहे, डायरेक्टली +1 करू शकतो. नेक्स्ट इज -9. -9 साठी फॉर्म्युला माझा काय आहे, -10 +1. पण इथे +1 करण्यासाठी बीड आहेत का खाली, नाहीये, तर इथे मी काय करणार, -9 चा हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. ओके, हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होईल इथं. तर -9 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय आहे, -10 +5 -4. ओके, क्लिअर. नेक्स्ट दिलेला आहे +5, तर +5 साठी बीट अवेलेबल आहे 5, तर इथं मी डायरेक्टली करणार +10 -5, म्हणजे माझा आन्सर येतं 10. नक्की तुम्हाला समजत असेल. सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, फर्स्ट आहे 1, हे घेतले मी +1 +7. आता बघा बीट्स अवेलेबल आहे, तर डायरेक्टली मी इथं +7 करू शकते. नेक्स्ट इज +5. +5 साठी मला इथं हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण ऑलरेडी बीट अवेलेबल आहे मायनस साठी. तर +10 -5. नेक्स्ट इज -8. -8 चा फॉर्म्युला काय आहे, -10 +2. पण इथं बीड अवेलेबल आहेत का, नाही, तर मी इथं +2 ऍड करू शकत नाही. तर इथं मी -8 साठी हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. ओके, -10 साठी इथं काय करावं लागेल, -10 +5 -3. ओके, -10 +5 -3. नेक्स्ट दिलेला आहे +3. आता 3 साठी बीड अवेलेबल आहेत, तर इथं डायरेक्टली मी 3 ऍड करणार, तर माझा आन्सर येईल 8. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 1. फर्स्ट मी घेतले हे 1. नेक्स्ट इज +8, तर इथे मी घेतले हे +8 -3. -3 साठी बीड आहे, डायरेक्टली मायनस करून टाका. ओके, नेक्स्ट दिलेला आहे +8, तर इथे +8 साठी माझा हा फॉर्म्युला यूज होईल. ओके, कॉम्बिनेशन फॉर्म्युला, कारण +8 साठी मी बिग फ्रेंड यूज करू शकत नाही, कारण -2 करायचे, पण इथं माझ्याकडे 2 अवेलेबल नाहीये. तर इथं मी +8 साठी हा फॉर्म्युला यूज करणार. तर याचा हा फॉर्म्युला कसा यूज होईल, +10 -5 +3. ओके, नेक्स्ट दिलेला आहे -7. -7 चा फॉर्म्युला, आता बघा इथे -7 चा हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. का, कारण इथे आपल्याला +3 करायचे, जे इथं बीट्स नाहीये +3 करण्यासाठी डायरेक्टली. तर इथं -7 चा हा फॉर्म्युला यूज होईल. तर -7 चा फॉर्म्युला काय आहे, -10 +5 -2. ओके, म्हणजे माझा आन्सर येतं 7. ओके, नक्की तुम्हाला समजलं असेल. आता जो लास्टचा क्वेश्चन आहे 4 +3 +6 -8 +7, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. आणि या क्वेश्चनचा आन्सर कमेंटच्या थ्रू मला सांगा की नक्की आन्सर काय येईल. सर्वांना रिक्वेस्ट आहे की मोबाईलवर लगेच टाईप करून सॉल्व्ह करू नका, टूलच्या थ्रू सॉल्व्ह करा. घरी बसून टूलच्या थ्रू जर तुम्हाला खरंच अबॅकस शिकायचं असेल तर इझिली तुम्ही करू शकता. हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आणि खरं सांगायचं तर जर का तुम्ही हे जर पूर्णपणे समजून घेतलात तर तुम्ही कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट करू शकता. ओके, कॅल्क्युलेशन्स. तर सर्वांना विनंती आहे की प्लीज टूलच्या थ्रू सॉल्व्ह करा, कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करू नका. ओके, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खालचा जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करते ते लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, इतरांना सुद्धा शेअर करा. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट हे 10 क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.